हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत. तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आई ते प्रसाद भाजत होते, कारण की जेव्हा मारुती बाप्पांचा जन्म होतो तेव्हा हा प्रसाद त्या भजन मंडळांना आणि त्या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दिला जातो आणि तोच प्रसाद आई ते बनवत होत्या. हा प्रसाद 1.25 किलोचा असतो. तुपामध्ये हा रवा छान भाजून घेतला, त्याच्यानंतर दूध आणि गरम केलेलं पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलं, त्याला शिजवून घेतलं. हे चांगलं शिजवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकून घेतली आणि सगळ्या गोष्टींचं प्रमाण 1.25 किलोच होतं. त्याच्यामध्ये टाकायला ड्रायफ्रूट पण आणलेले होते पप्पांनी, काजू, बदाम, मनुके, हे सर्व त्याच्यात टाकून मस्तपैकी हा प्रसाद तयार करून घेतला. दरवर्षी आईच बनवतात आणि ह्या वर्षी पण आईनेच बनवला. मागे आमच्या इकडे कार्यक्रम झाला होता मारुती बाप्पाचा, पण आता घरासमोर न करता डायरेक्टली चौकात केला. पूर्ण गाव मिळून हा कार्यक्रम केला होता. स्वयंपाकात बनवले होते वरण, पोळी, कांद्याची भाजी. सकाळी भजनी म्हणून घेतली आणि नंतर छान असा कार्यक्रम करून घेतला आणि इथे शिरा पण तयार झालेला होता. इथे हा प्रसाद तयार होऊन झालेला होता. प्रसाद वाटण्यासाठी छोटे द्रोण आणलेले होते पप्पांनी. ते द्रोण घेतले आणि प्रसाद घेऊन ते मंदिराकडे जायला निघाले. सकाळी 6 वाजताच पप्पा तिकडे गेले, तोपर्यंत मी इकडे माझा स्वयंपाक करत होती, कारण की आमच्याकडे आरत्या होत्या पौर्णिमेच्या. तर इकडे माझा स्वयंपाक चालू होता. तिघी गॅस फुल होते आणि माझं इकडे चालू होतं स्वयंपाक करणं. त्याच्यात मध्ये चहा पण आली आणि तूप नव्हतं म्हणून तूप पण तयार करून घेतलं. त्यानंतर आईंनी बनवले होते मस्त दिघे. 14 आरत्या आणि 15वा भंडारा असतो, ते इथे बनवून घेतलं आईंनी. हे आमच्या गावातले दक्षिणमुखी हनुमान मंदिर, जिथे भजनं म्हटली होती आणि पप्पांनी ते पण प्रसाद घेऊन इथेच या मंदिरात आलेले होते. त्यानंतर घरी आम्ही आरत्या लावून घेतल्या, आरती म्हणून घेतली. इशूचं इथे साष्टांग नमस्कार करणं चालू होतं. इथे मस्त आम्ही आरत्या लावून घेतल्या, आरती वगैरे झालेली होती. राहिलेल्या ज्या पोळ्या होत्या त्या इथे मी करून घेतल्या आरती झाल्यानंतर.
हे आमच्या वाड्यातलं मंदिर जे होतं तेच आम्ही पुढे आणलेलं होतं. त्या मंदिरात इशूने नमस्कार केला. पप्पा आणि इशू दोघं पण नमस्कार करण्यासाठी आले होते. आरती वगैरे लावून घेतली, पूजा करून घेतली आणि नैवेद्य दाखवून दिलं, नारळ फोडून घेतलं. त्यानंतर आम्ही गेलो होतो शेतामध्ये गायी आलेल्या होत्या. खूप संध्याकाळ होऊन गेली होती. त्यानंतर घरी आल्यावर आईने हे पातोड्या बनवून ठेवलेल्या होत्या चिकाच्या. ज्या शेतात गायी आलेल्या होत्या ना, तिथल्याच ह्या पातोड्या होत्या. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.